नमस्कार, मी मानसी देशपांडे। पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना। नवी मुंबईच्या खारघरमधल्या पूर्वा प्ले ग्रुप सेंटरमधल्या चिमुरडीच्या मारहाण प्रकरणी आया अफसाना शेख आणि प्ले ग्रुपची ओनर प्रियंका निकमवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर दोघींवर कलम 307 नुसार म्हणजेच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। खारघरमधील पूर्वा प्ले ग्रुप केअर सेंटरमधल्या बालिकेच्या छळानंतर नवी मुंबईतल्या सर्व प्ले स्कूलची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत। या चौकशीमध्ये जी प्ले स्कूल बेकायदेशीर असतील अशांवर कारवाई होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या प्रकरणानंतर शेतकरी कामगार पक्षानं पूर्वा प्ले स्कूलची तोडफोड करून अत्याचाराचा निषेध केला। तसंच या घटनेनंतर नवी मुंबईतल्या इतर पालकही धास्तावलेत, तर पुतना मावशी चिमुरड्यांसोबत करत असलेला छळ रहिवाशांनीही अनेकदा पाहिलाय। मुंबईतल्या ओशिवारामधल्या झोपडपट्टीला लागलेली आग नियंत्रणात आली आहे। तब्बल 4 तासांनंतर अग्निशमन दलाच्या 16 गाड्यांना आग विझवण्यात यश आलंय। पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। या गाड्या भोसरीतल्या देवी परिसरातील शिवनगरी गणेश मंदिराजवळ उभ्या होत्या। अंधेरी रेल्वे स्थानकावर चक्क रेल्वेऐवजी कार आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हे दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय। अंधेरीच्या प्लॅटफॉर्म नंबर 6 वर ही कार आली होती। नोटाबंदीच्या निर्णयानंतर किरकोळ विक्रेत्यांच्या धंद्यावर परिणाम झालाय। मात्र अंबरनाथ मधल्या एका फळ विक्रेत्यानं त्या प्रश्नावर एक वेगळीच शक्कल लढवली। डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे त्यानं पैसे स्वीकारायला सुरुवात केली आहे। हिंगोलीत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेनं काम बंद आंदोलन सुरू केलंय। 15 प्रशासकीय मागण्यांसाठी 22,000 ग्रामसेवकांनी 10 दिवसांपासून काम बंद केलंय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धुडकावून लावली आहे। 2 महिन्यांचा पगार रोखीने मिळावा ही राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची मागणी अनावश्यक आहे असं त्यांनी म्हटलंय। भारतीय चलन आणि महत्त्वाचे कागदपत्र छापण्याचं काम ब्रिटिश कंपनीऐवजी नाशिक करन्सी प्रेसला द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। मेक इन इंडिया अंतर्गत डेलारू या ब्रिटिश कंपनीला भारतीय चलन आणि महत्त्वाची कागदपत्रांच्या छपाईचं काम देण्यात आलंय। महाराष्ट्र सरकारनं औरंगाबादला कंपनीसाठी जागाही दिली आहे। जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आजपासून बँकांमधून बदलून न देण्याचा निर्णय गुरुवारी रात्री केंद्र सरकारनं जाहीर केला। यामुळे या नोटा बँकांमध्ये जमा करणं हाच पर्याय आता बाकी उरलाय। सरकारी बिलं भरण्यासाठी या जुन्या नोटा वापरण्याची मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। नाशिकमध्ये 2000च्या नोटा सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। निफाडमध्ये पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान 14 लाख रुपये सापडले। त्यातले 9 लाख रुपये किमतीच्या 2000च्या नोटा होत्या। केंद्रानं काढलेल्या नोटाबंदीच्या नवीन परिपत्रकावरून महाबीजच्या अधिकाऱ्यांची गफलत झाली अशी कबुली महाबीजनं दिली आहे। त्यामुळे बियाणं खरेदीसाठी महाबीजकडून जुन्या पाशीच्या नोटा आता स्वीकारण्यात येतील। ज्येष्ठ पत्रकार आणि ख्यातनाम विचारवंत दिलीप पाडगावकर यांचे निधन झाले। ते 72 वर्षांचे होते। किडनीच्या आजारानं त्रस्त असल्यानं पाडगावकरांवर उपचारही सुरू होते। भटक्या कुत्र्यांमुळे अहमदनगरमधल्या संतप्त रहिवाशांनी चक्क आयुक्तांच्या कार्यालयात भटके कुत्रे सोडलेत। या घटनेनं आयुक्त कार्यालयात काही वेळ गोंधळ झाला होता। नाशिकमध्ये टोळक्याकडून पोलिसाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रिक्षा बाजूला लावायला सांगितल्याचा राग आल्यानं मद्यधुंद असलेल्या टोळक्यांनी बीट मार्शल सागर हजारे यांना मारहाण केली आहे। नागपूरच्या बारमधील हाणामारीनंतर आता आणखी एका हॉटेलमध्ये अशीच मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय। ओरिएंट ग्रँड हॉटेलमध्ये 3 जणांनी तोडफोड करत कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे। नागपूर अमरावती रस्त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 1 कोटी रुपयांची रोकड जप्त केली। जप्त करण्यात आलेल्या रकमेमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे।
पालघरचे प्रांताधिकारी शिवाजी दावभट आणि पालघरचे नायब तहसीलदार मनीवाडे सतीश केशव यांना तब्बल 50 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय। 50 लाखांची रोकड घेताना एसीबीनं त्यांना अटक केली आहे। एका जमिनीच्या प्रकरणी त्याच्या बाजूने निवाडा करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती। नवी मुंबईतल्या एमआयडीसी मध्ये एकाच वेळी 2 केमिकल कंपन्यांना मोठी आग लागली। रायगड आणि पॉलीडायनो अशी या 2 कंपन्यांची नावं आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झालाय। अमृतांजन पुलाजवळ गाडी उलटली आहे, त्याचा परिणाम वाहतुकीवरही झालाय। सांगलीत हेडफोनमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय। निलेश शिंदे असं या तरुणाचं नाव आहे। पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या कारणावरून पत्नीविरोधात क्रूरता केल्याच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। मुंबई आणि जवाहरलाल नेहरू या 2 मोठ्या बंदरांची सुरक्षा व्यवस्था तसंच या व्यतिरिक्त 48 छोट्या बंदरांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याचा अहवाल आलाय। या छोट्या बंदरांचा अतिरेक्यांकडून वापर होण्याची शक्यता असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणेनं दिलाय। मुंबईतील कफ परेड इथल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरची जागा ताब्यात घेण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत। वर्ल्ड ट्रेड सेंटरची सुमारे 48,000 स्क्वेअर मीटर जागा ताब्यात घेतली जाणार आहे। केंद्राप्रमाणे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे। यासाठी राज्य सरकारने एका 6 सदस्यीय समितीची स्थापनाही केली आहे। मुंबईसह देशातल्या 42 महत्त्वाच्या शहरातील घरांच्या किमती 30% घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। चलन बदलामुळे 20 ते 30% रक्कम रोखीने देण्याचे व्यवहार ठप्प पडले आहेत। त्यामुळे येत्या 6 महिन्यांपर्यंत जुन्या घरांच्या विक्रीलाही ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त होते। वीकेंडला रात्री अपरात्री ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तसंच मरीन ड्राईव्हला बेदरकारपणे गाड्या चालवणं आता महागात पडणार आहे। या गाड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 40 कॅमेरे लावण्यात येणार आहेत। मुलुंड पूर्व इथल्या वृत्तपत्र विक्रेत्यांवर नुकतीच महापालिकेनं कारवाई केली आहे। मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता आकसानं वृत्तपत्र स्टॉलवर कारवाई केल्याचा आरोप वृत्तपत्र विक्रेता संघानं केलाय। रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रवाशांच्या सवयीला आवर घालण्यासाठी रेल्वेनं विविध स्थानकांवर पादचारी पुलांची व्यवस्था केली असली तरी हे पूल प्रवाशांपेक्षा रेल्वे स्थानक परिसरात वावरणाऱ्या भिकारी, गर्दुल्ले आणि फेरीवाल्यांचे फायद्याचे ठरू लागले आहेत। त्यांच्या या घरोब्यामुळे पादचारी पुलांवरून जाणं येणं प्रवाशांना कठीणप्राय बनत चाललंय। वीज बिलांची माहिती तक्रार नोंदणीसाठी वीज ग्राहकांच्या सोयीसाठी बेस्टनं मोबाईल ॲप विकसित केलाय। विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यानं बेस्टच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोय। त्यामुळे डिजिटायझेशनचा प्रभावी वापर करून ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या सेवा देण्याचा निर्णय बेस्टने घेतलाय। कल्याण डोंबिवलीत मीटरप्रमाणे रिक्षा चालवण्यात येत नसल्यानं कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागानं दोन्ही शहरांमध्ये रिक्षा तपासणी मोहीम हाती घेतली आहे। या कारवाईत मीटरप्रमाणे रिक्षा न चालवणाऱ्या 13 रिक्षा जप्त केल्या आहेत। इयत्ता 7वी ते 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे। तसंच पाठांतर करून परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा। या पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं हा निर्णय घेतलाय। पश्चिम मध्य हार्बरवर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेशी निगडीत असणाऱ्या रेल्वे पोलिसांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करतंय। लोकल टर्मिनसमध्ये कायदा सुव्यवस्थेसह विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या रेल्वे पोलिसांमधल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यक संख्येपेक्षा 50% कमी झाली आहे। पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेची मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे। तसंच इतर 10 महापालिकांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगानं मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे। मिळकत कर, पाणीपट्टी, बिलापोटी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीमध्ये एकूण 14 दिवसांमध्ये 42,13,05,561 रुपये जमा झाले असून यातून महापालिका मालामाल झाली आहे।
पुण्यातल्या दत्तनगर चौकात चारही बाजूच्या रस्त्यांवर नो पार्किंग झोन असतानाही या ठिकाणी होणाऱ्या पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. केंद्र सरकारनं 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून हद्दपार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला मोठा तोटा झालाय. या 15 दिवसांपासून एसटीच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झाली आहे. हवामान बदलामुळे गेल्या काही वर्षात कडाक्याची थंडी पडत नाही. यंदा मात्र पुणेकरांना कडाक्याची गारेगार थंडी अनुभवावी लागणार आहे. सध्या पुण्यातलं तापमान 9.7 अंश सेल्सिअस डिग्री असून जानेवारीपर्यंत हा पारा 5 अंशांपर्यंत घसरणार आहे. शहरातली वाढती वाहन संख्या आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेनं आणखी 8 ठिकाणी सिग्नल उभारण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना सादर केलाय. शहरामध्ये असणाऱ्या 25 सिग्नलपैकी 12 सिग्नल सध्या बंद आहेत. कोल्हापूर शहरातली वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक सल्लागार समिती तयार करण्यात आली आहे, पण गेल्या 5 वर्षांपासून या समितीची एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे शहरातील वाहतुकीच्या प्रश्नाबाबत शहर वाहतूक नियंत्रण शाखा किती गंभीर आहे हे स्पष्ट होत आहे. जनावरांना चारा, ढेप, चुनी, गायी आणि म्हशींचा हप्ता आणि घरखर्च असे सर्व काही दुधाचे रतीब घातल्यानंतर महिनाकाठी मिळणाऱ्या बिलातूनच भागवावे लागतात. मात्र 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवरच्या बंदीमुळे दुग्ध व्यावसायिकांचं मासिक बजेट प्रभावित झाल्याचं चित्र शहरात पाहायला मिळतं. शहरात महापालिकेच्या वतीनं 192 कोटी रुपयांच्या विविध रस्ते कामांचा प्रारंभ झाला. इतक्या मोठ्या स्वरूपात नाशिक शहरात पहिल्यांदाच रस्त्यांची कामं सुरू होत असून येत्या काळात नाशिकमधल्या कॉलनीसह इतरही ठिकाणचे रस्ते चकाचक होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नागपूर मुंबई एक्सप्रेस महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातून जाणार असून त्यासाठी तब्बल 8520 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. सिंधू पाणी करारात भारताच्या हक्काचं पाणी आहे ते पाकिस्तानात वाहून जातं. आता प्रत्येक थेंब पाणी थांबवून पंजाब, जम्मू काश्मीरमधल्या शेतकऱ्यांसाठी आणणार असल्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलंय. दिल्लीतल्या गुरुग्राममध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याला गावकऱ्यांनी ठार केलंय. या बिबट्यानं संपूर्ण गावात धुमाकूळ घातला होता. त्याच्या हल्ल्यात 10 जण जखमी झाले होते. टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं गरिबांना विशेष सहकार्य केलं पाहिजे असं मत व्यक्त केलंय. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात ज्या प्रमाणात मदत केली जाते त्याचप्रमाणे गरिबांना सहकार्य करावं असंही त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी हसायचे, आता ते रडताना दिसतात. त्यांनी संसदेमध्ये येऊन चर्चेमध्ये सहभागी झालं पाहिजे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांचं अस्तित्व जाणवलं पाहिजे असं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलंय. HTCनं डिझायर 10 प्रो स्मार्टफोन लॉन्च केला. या फोनची किंमत 26,490 रुपये इतकी आहे. चीनी इलेक्ट्रिक कार उत्पादन कंपनी नेक्स्ट EVनं जगातलं सर्वात वेगवान न्यू EP9 इलेक्ट्रिक कार सादर केल्याचा दावा केलाय. ही कार लंडनच्या आर्ट गॅलरीमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. आणि असा महापासमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.